सगळं काय तोडून मोडून ठेवलं नाही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. दिवांग एक्सप्रेस पुणे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. तर कशा आहात सगळे एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक 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 मनपूर्वक स्वागत करतो. गावाला जायचा, गावाला यायचा. तर अचानक भयानक असा गावाला मी आलोय आजीला घेऊन. तर दिनांक 15 जानेवारी 2026 हे चालू आहे. तर तेव्हा एक शेवटचा ब्लॉग आला होता. त्याच्यानंतर 16, 17, 18 3 दिवस ब्लॉग आले नाहीत, कारण की 16ला रिझल्ट झाला. आणि मग मी त्या दुःखात होतो म्हणून मग 2 दिवस ब्लॉग बनवला नाही. आणि मग मुंबईत काय राजकारण चालू आहे ते तुम्ही आता सध्या टी व्हीवर बघताय. मग त्याच ह्याच्यामध्ये मी अचानक भयानक असं गावाला आलोय आणि तुम्ही पाहू शकता गावचं वातावरण. तर आजीला घेऊन असं अचानक भयानक काल रात्रीच फिक्स झालं आणि मग सकाळच्या गाडीला मांडवीला बसलो, आलो. तीच गाडी, तीच स्टेशन, पण एक दरवेळी वेगळा प्रवास असतो. पण आजच्या प्रवासात फक्त मी झोपून होतो, बाकी असं काय नाही. तरी आधीमध्ये जाग झाली तेव्हा तिचे व्हिडिओ बघितले असेल तुम्ही सुरुवातीलाच, असं काय बोलण्यासारखं नव्हतं. आणि बस आता आलोय. ऊस आहे आणि आता कोंबडी पण आली बाहेर. तर आता जाण्यासारखं असं अजून तरी कुठं नाही आहे. अजून विचार न करता आलेलो आहे मी. प्लॅन करून येतो तेव्हा मग गेल्या वेळी कसं भात जोडणी, सप्तेश्वर मंदिर असं एक ठरवून आलेलो होतो. पण आता असं कायच न ठरवून आलो आहे, जेणेकरून तिथं जाता येईल. आणि मागच्या वेळी गाडी होती, तर आत्ता गाडीसाठी पण बघायला लागेल. प्रत्येकांना नाजू संतोषांना जिंदाबाद. भाई गेलाय भावाला आणायला शाळेत, आणि म्हणजे उताला आणायला उत्कर्ष शैलेश जाधव यांना आणण्यास गेलेले आहेत भाई. आणि बघू काय आजच्या दिवसात अजून काय हालचाली होतं. तर अण्णांकडे जाऊया, वर संतोषांकडे जाऊ, संगीता आजीला बघूया, वाडीत जाऊया, प्रत्येकाला आवाज, परत विजयाजोबांना आवाज देऊया, मोठ्या आजीला आवाज देऊया, वाडी बघूया काय कसे काय हलावाला आहेत, वाडीतले सगळे काय नीट व्यवस्थित आहेत की नाही. तुम्ही पण याल माझ्यासोबतच. आणि माझ्या मागं तुम्ही पाहू शकता की तुरा कसा आलाय मस्त आंब्याला. तर बरं अजून काय बोलण्यासारखं काय आहेच नाही. ओकातच बडबड करायची माझी सवय नाही, तरी केरळला पाहिजे बडबड. गावाला जायचा, गावाला. तर बोल तू आधी बोल. तर सावर्ड्याला आलो ना, तर तेव्हा एक मराठी चित्रपट आहे, म्हणजे मराठी पिक्चर आहे, सावरखेडे एक गाव. म्हणजे त्याची स्टोरी आठवते. सगळे आपले मराठीतले कलाकार आहेत आणि एकदम असं एक हॉरर मूवी कशी असते, म्हणजे काय प्रकारे ती मूवी, म्हणजे त्या स्टेशनवरून तो पिक्चर असं, म्हणजे एक सावरखेडे एक गाव. आणि मग त्या गावामध्ये ते चोर, ते एक नेक्स्ट लेवल स्टोरी. आता तेच आठवलं मला की जेव्हा सावर्डे स्टेशन आलं आहे, दरवेळी तो पिक्चर आठवणारच, ती कॅरेक्टर आठवणार, ते उलटे पळणारे, ते काळे अंगाला हे लावलेलं चोर आठवणार, ते अजून पण मी तो पुन्हा असा पिक्चर बघत नाही, कारण की तो सीन आला की ते एक वेगळा असा माहोल बनतो. मध्ये कधी मुंबईला चड्डी बनियान गँग होती की पत्रांवर फिरतात, उलटे पत्र, हा आवाज मुंबईला ऐकायला भेटत नाही. तर चड्डी बनियान गँगमधले कसे पत्रावर पाळायचे, ते काळे तसेच भेटतात. तसंच एक सावरखेडे एक गाव, सावर्डा असं ते एक स्टेशन आलं की तेच आठवतं दरवेळी. आणि ना गावाला आल्यावर ही फुफ्फुसं आहेत,
ही मुंबईची फुफ्फुस आहे. त्यांना गावच्या वातावरणात आल्यावरती अशी ओपन होतात, अशी की फक्त हवा घे, फक्त ऑक्सिजन घे, फक्त एक असा प्राणवायू घे, प्राणवायू की तो असा फुफ्फुसांमध्ये भर आणि मग मुंबईला जा आणि परत मग खाली रिकामा कर आणि मग तो मुंबईची फुफ्फुसं बनव आणि परत गावाला ये आणि भरत जा प्राणवायू. एक असं वेगळंच वाटतंय गावाला आल्यावरती. आज रात्री कशी थंडी आहे ते बघू, कारण की थंडीचं प्रमाण गावाला अचानक वाढलं आहे. आणि आता मगाशी भाई पण बोललेला की थंडी लगेच अचानक वाढलेली आहे. तर मुंबईला असताना आई बोलली की जा घेऊन शेवट स्वेटर घेऊन जा. पण मी बोला काय नसते थंडी अशी काय ना गावाला. आता बघू काय कशी थंडी आहे गावचे, कळेल तुम्हाला पण मला पण. ही ऊन घ्यायला बघा कुठं बसली. जास्त पुढं नको जायला, उठून परत दिगून जायची. आंब्याला तुरा आलाय, काजूला देखील आलाय, नारळवरती लागलेत. हा उतान इथं का झोपाळा बांधला नाही की काय, उतने तो झोपाळा बांधला नाही. वा होम स्वीट होम. एक वेगळा असा वास आहे ना, त्याचा सुगंध असा दरवळतो आणि तो पूर्ण असा घेत राहा. आता ते एक वेगळा पावसात कसा ओल्या मातीचा येतं वाटतं, ह्या तुऱ्यांचा वास आहे तो, त्याच्यानं असं होत आहे. कारण की सगळीकडे तोच मोहरचा वास पसरलेला आहे. दा दे द रो दो रे र रा रा रे र रो. लगेच अदवा मी मगाशी झालो सकाळी. ही मागची काजू आहे, तिला पण पकडलाय मोहर, तुरा काजूचा. दोन तीन महिन्यांनी असं गावाला येत राहायचं, एक चेंज, आपलं जे रुटीन असतं त्याच्यातून एक वेगळा पण असा आराम. आणि अचानक एक वेगळंच वाटतं. असं जर तुम्ही न फिक्स करता असं गावाला आलात तरी ते थोड्या टाईमसाठी का नाही, पण ते एक वेगळंच असं वाटतं. आणि एक शांतमय असं हे वातावरण. हेच ऊन जर मुंबईला असतं तर सहजासहजी कोण बाहेर पडत नाही, पण गावचं ऊन तेवढा का मला आता त्रास प्रॉब्लेम असं काय वाटत नाही. पण मुंबईचं ऊन हे नको, आणि गावाला असं काय ऊन होता त्रास अजून काय वाटत नाही. तरी आता मे महिना येईल तेव्हाच कळेल काय ते. आणि आज जे मी गाडीनं आलो ना, तर मी एक गोष्ट नोटीस केली की आज जी गाडी आलो ती मला कोकणात येणारी गाडी वाटली नाही. तर ती मला असं वाटलं की कुठली तरी UP बिहारच्या गाडीतून मी आजीला घेऊन गावाला येतो की काय. म्हणजे मराठी माणूस म्हणजे कोकणी माणूस नायच. बसायला जागा नाही भेटली, पण सगळीकडे भाई, सगळीकडे अक्षरशः म्हणजे एक म्हणजे मधल्या पॅसेजला, म्हणजे आधी स्टेशनला गाडी थांबली असं तरी बाहेर बघितलं तर मराठी माणसं असायची, उतरायची. मग तुम्ही कुठल्या स्टेशनला उतरणार आणि काय हे असं चर्चा का. पण आता उतरल्यावरती कोण बिडी पित आहे, कोण का विमाल खात आहे, आणि मग त्यांची ती लँग्वेजबद्दल बोलायला नको काय. पण मराठी माणूस, कोकणी माणूस असं आता ज्या ट्रेनमधून येतो तसं मला वाटलंच नाही. आज मला ते एक वेगळाच एक फील आला त्या ट्रेनमधून येताना की मी कुठला तरी बाहेरून येतोय आणि हे ह्यांची गाडी आहे. आणि हे एकदम नीट मस्तपैकी वावरतात, जिकडे तिकडे फिरतायत, आणि आपण कोणतरी एक बाहेरून आहे जे इकडे येतोय, असा मला फील आला आजच्या ह्याच्यातून. कुठंतरी एक खटकण्यासारखं असं वाटलं मला, म्हणून मी शेअर करतो तुमच्यासोबत. आता जरा प्रवास झालेला आहे आपला 350 किलोमीटर, त्यामानाने जरा 1-1.5 तास झोपू आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आणि आता जर कुठं जाणं झालं तर ते कळेलच तुम्हाला ब्लॉगमधून.
आता जरा विश्रांती करू आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. अचानक भयानक गावी आलोय. आता काय गावाला धमाल, काय मजा मस्ती, कुठं काय जाणं येणं होईल ते तुम्हाला कळेलच. आणि मुंबईला गेल्यावरती पण आता आहेत एक वेगळाच एक वातावरण बनलेलं आहे. ते आता तुम्हाला मुंबईला गेल्यावरती पण ब्लॉगमध्ये येणार. ते तुम्ही नक्की बघा बघा बघा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की ब्लॉग पूर्ण बघा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये.